या संदर्भातलं विधेयक आज सादर केलं जाणार आहे। विधानसभेच्या कामकाजात निवडणुकीच्या संदर्भातील अध्यादेश मांडला जाईल आणि हा अध्यादेश संमत झाल्यास निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत। 2 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागलाय। मार्कडवाडी गावामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे। शरद पवार यांच्या काल मार्कडवाडी गावात झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्कडवाडी गावाच्या दौऱ्यावरती येत आहेत। मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत दिली आहे। मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना ट्विटरवरून आवाहन करण्यात आले। दरम्यान त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मार्कडवाडी दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती मिळते। तर मार्कडवाडी गावामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली। तर मार्कडवाडीतील मतदानाबाबत देखील प्रतिक्रिया दिली त्यांनी। मार्कडवाडीतील निर्णय हा संपूर्णपणे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, तर ते असं मतदान होत असेल तर काही उपयोग होणार नाही। 5 माणसं घोळक्यानं उभं राहून काहीही करू शकतात असं वळसे पाटील म्हणतात। तर मंत्रिपदाबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार होईल असं वळसे पाटील म्हणाले। की एक मत आहे की बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि दुसरं मत असं आहे की ईव्हीएमवर झालं पाहिजे। शेवटी याचा निर्णय इलेक्शन कमिशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने घ्यायचा आहे आणि ते काय निर्णय घेतील ते घेतील। परंतु एखाद्या गावामध्ये समजा कुणी काही मतदान वगैरे घेण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही। बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। दिवा शहरामध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला, तर एक है तो सैफ है बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देखील देण्यात आल्या। तर बांगलादेशातील हिंदूंना आणि मंदिरांना संरक्षण द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली। रायगडच्या माणगाव तालुक्यात सकल हिंदू समाजातर्फे बालाजी कॉम्प्लेक्स ते प्रांत कार्यालयापर्यंत मानवी साखळी करून मोर्चा काढण्यात आला, मूक मोर्चा। तर इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तर बांगलादेशातील घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील उमटलेत। शहरातील मुख्य चौकात हातात तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन मोठ्या संख्येनं नागरिकांनी निषेध आंदोलन केलं। आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या। नाफेडचं कांदा खरेदी प्रकरण पुन्हा वादात सापडलंय। नाफेडकडनं उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली, मात्र सध्या बाजारात येत असलेला कांदा उन्हाळी कांदा नसून लाल कांदा आहे असा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केलाय। मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानंतर नाफेडकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात आली होती। मग लाल कांदा जर नाफेडकडून बाजारात आणण्यात येत असेल तर आधी खरेदी केलेला उन्हाळी कांदा गेला कुठे असा सवाल शेतकरी संघटनांनी विचारलाय। तर नाफेडकडून याआधी उन्हाळी कांदा खरेदी फक्त कागदावरतीच झालाय, त्यामुळे या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। खरेदी प्रकरण पुन्हा नाफेड कांदा वादामध्ये सापडलेलं आहे। देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा येतोय तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे। आता 5 लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यातले साधारणतः 3 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता असं कागदपत्री दाखवलं गेलं होतं। मग 3 लाख मेट्रिक टन किंवा 2.5 लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केलाय नाफेडनं तो कांदा कुठे आहे असा आम्हाला प्रश्न पडतो। आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो। याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे, प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता।